त्यानंतर मुंबईमधून एक मोठी बातमी आहे। मुंबईच्या कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागली होती। बोगद्यातल्या गळतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली। बोगद्याच्या कामामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला, तर आदित्य ठाकरेंच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांनी पलटवार केला। ठाकरेंनी सब कॉन्ट्रॅक्टर नेमल्याचा आरोप शेलारांनी केला आहे। मोठा गाजाबाजा करत शुभारंभ केला। कोस्टल रोडला एका महिन्यातच गळती लागलेली आहे। हा तोच कोस्टल रोड आहे जो समुद्राच्या आतून जातो। त्या ठिकाणी बोगदा तयार करण्यात आला आहे। त्याच्या आजूबाजूला संपूर्ण पाणी आहे, पण त्या बोगद्याला गळती लागल्याचं दिसतंय। तिथून पाणी येताना दिसून येत आहे। हजारो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या कोस्टल रोडला गळती लागल्यानं त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनी या प्रकरणी सरकारवर टीकास्त्र सोडलं आणि त्यानंतर त्यावर मुख्यमंत्री शिंदे त्याचबरोबर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची ही प्रतिक्रिया समोर आली। तर आदित्य ठाकरेंनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय बघूयात। मविया सरकार असतं तर कोस्टल रोडचं काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झालं असतं, असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं। भ्रष्ट राजवटीनं आमचं सरकार पाडल्यावर कोस्टल रोडच्या कामाचा वेग कमी केला, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला। तर आमच्या प्रकल्पाचा श्रेय घेण्यासाठी शेवटी एक लेन घाईघाईनं उघडण्यात आली, असाही हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केलाय। अजित पवार जर त्यांच्या मनासारखं झालं नाही तर भडकणारे अजित पवार किंवा त्यांना जे जे हवं ते झालं नाही तर विरोधी पक्षावर देखील भडकणारे अजित पवार काल त्यांचा पूर्ण बॉडी लँग्वेज जी होती ती अतिशय गांगरल्यासारखी होती। ते दादांत खोटं बोलत होते हे दिसत होतं। मला जो मी आधी प्रश्न मांडला होता की 4 दिवस त्यांना का लागले या प्रकरणाबद्दल बोलायला, म्हणून मला आणि कालचा त्यांचा जो तेवर होता त्याच्यावरनं मला असं वाटतं की ते खोटं बोलतायत आणि त्यांची नार्को टेस्ट सुद्धा झाली पाहिजे आणि त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी करून जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे। कोस्टलच्या बाबतीमध्ये मी काल माहिती घेतली, महापालिका आयुक्तांशी बोललो। ग्राउटिंग मध्ये काही लिकेज आहेत, ग्राउटिंग मध्ये मेन मूळ ढाच्यामध्ये नाही, मूळ स्ट्रक्चर मध्ये नाही, तर ग्राउटिंग मध्ये त्याच्यामुळे लिकेज झालंय। तर तिथे महापालिका अधिकारी काल अमित सैनी स्वतः गेले होते, LNT ची टीम गेली होती। आता देखील सगळे एक्सपर्ट जे आहेत, टेक्निकल एक्सपर्ट, ते त्या ठिकाणी आहेत आणि यातून त्यामध्ये जी दुरुस्ती करायची आहे, जी परमनंट दुरुस्ती असली पाहिजे, टेम्पररी असता कामा नये, अशा सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत। सरकार बदलेगी और हम जांच करेंगे लेट क्यों हुआ कोस्टल प्रोजेक्ट के फुल कंप्लीशन में, तो इस पर आप क्या कहेंगे? कैसी सरकार बदलेगी? कौन सी सरकार बदलेगी? सरकार बदलेगी और वो सरकार में आएंगे तो इस पूरे मामले की जांच करेंगे। आएंगे? अच्छा, वो शेख चिल्ली वाली बात है, ये तो बाद में गया ना। आदित्य ठाकरे बोलतायत कुठून म्हणजे कुठल्या जागेतून, वाज गैरसमज नको। आणि म्हणून ते लंडनच्या कुठल्या कोस्टल रोडवर थंड हवा खात, पॉपकॉर्न खात बोलतायत का मुंबईकरांच्या प्रश्नावर मुंबईत येऊन बोलतायत, कोस्टल रोडवर येऊन बोलतायत? ज्यांना मुंबईकरांच्या विषयाशी लेणं देणं नाही, सुट्टीवर येणाऱ्या एखाद्या अधिकाऱ्याप्रमाणे मुंबईकरांसाठी काही प्रश्नांवर सुट्टीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांप्रमाणे जे येतात त्यात प्रथम नाव आदित्य ठाकरेंचं आहे आणि मग वेळ मिळाला की थंड प्रदेशात पळतात। आणि म्हणून त्यांनी उंटावरनं शेळ्या हाकू नये हे आदित्य ठाकरेंना पहिलं सांगणं आमचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।